नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आज या ठिकाणी आपल्याकडे एकच न्यूज आहे जी की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची आहे। त्या ठिकाणी न्यूज अशी आहे, फिचकडून अमेरिकेच्या पतमानांकनात घट, अशा प्रकारची न्यूज आहे। आणि या न्यूजचा जो काही परिणाम आहे तो भारताचा जो काही सेन्सेक्स आहे, भारताचं जे काही शेअर मार्केट आहे त्यावरती झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसतोय। म्हणजे जी फिच नावाची पतमानांकन संस्था आहे त्या फिच पतमानांकन संस्थेने अमेरिकेची जी काही पतमानांकन आहे ते कमी केले आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर म्हणजे भारतीय जे काही शेअर मार्केट आहे त्यावर या ठिकाणी झालेला आहे। परिणामी जो काही सेन्सेक्स आहे तो 676 अंकांनी खाली आलेला आहे। मग या ठिकाणी अमेरिकेचे पतमानांकन कमी केलं, परंतु त्याचे जे पडसाद आहे ते भारतीय शेअर मार्केटवर उमटले। याचाच परिणाम म्हणजे जागतिकीकरणामुळे ज्या काही विविध देशांच्या अर्थव्यवस्था आहेत त्या विविध देशांच्या अर्थव्यवस्था या एकमेकांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत। जागतिक ज्या काही महत्त्वपूर्ण अर्थव्यवस्था आहेत त्या एक दुसऱ्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। याचाच परिणाम फिचकडून पतमानांकन कमी करण्यात आले अमेरिकेचे, त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर झालेला दिसतो। मग या ठिकाणी जे काही पतमानांकन आहे ज्याला आपण क्रेडिट रेटिंग असे म्हणतो, तर याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी अ क्रेडिट रेटिंग इज ॲन इव्हॅल्युएशन ऑफ बॉरोवर्स क्रेडिट वर्थनेस आयदर जनरली ऑर in relation to specific debt or a financial obligation। तर या ठिकाणी समजून घ्या, तर क्रेडिट रेटिंग म्हणजे काय किंवा ज्याला की आपण पतमानांकन असं म्हणतो, हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची व्यक्ती किंवा एक कंपनी आहे, मग या कंपनीला एका विशिष्ट कंपनीने फॉर एक्झाम्पल ए नावाच्या कंपनीने व्याजाने पैसा दिलेला आहे। मग या ठिकाणी जर एक्स नावाची कंपनी व्यवस्थित प्रकारे विकास करत असेल, व्यवस्थित प्रकारे तिचं प्रोडक्शन होत असेल आणि जे काही प्रोडक्शन होत आहे त्याचा जर सेल होत असेल, त्याची जर विक्री होत असेल, तर या ठिकाणी ही जी एक्स नावाची कंपनी किंवा व्यक्ती आहे या व्यक्तीचे जे काही पतमानांकन आहे ते चांगले असेल। जर याच्या पूर्ण अपोजिट असेल, जेव्हा ही जी एक्स नावाची कंपनी किंवा व्यक्ती आहे तिची आर्थिक परिस्थिती जर चांगली नसेल, तर या व्यक्तीचे किंवा या कंपनीची जे काही क्रेडिट आहे ते कमी होते किंवा या व्यक्तीचे पतमानांकन कमी केले जाते। मग या ठिकाणी जी काही तुमची आर्थिक परिस्थिती आहे त्या आर्थिक परिस्थितीला धरून किंवा इन फ्युचरमध्ये तुमचे जे काही अर्थव्यवस्थेचे 3 सेक्टर आहेत, ज्यामध्ये प्रायमरी सेक्टर ज्याला की आपण प्राथमिक क्षेत्र म्हणतो, दुसरा आहे सेकंडरी सेक्टर ज्याला की आपण द्वितीय क्षेत्र म्हणतो, तिसरा आहे टर्शरी सेक्टर ज्याला की आपण तृतीय क्षेत्र असे म्हणतो। जर येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय या 3 क्षेत्रांनी जर चांगल्या प्रकारचे कार्य केले तर अर्थव्यवस्थेचा विकास होईल। आणि जेव्हा अर्थव्यवस्था ही विकासाच्या दिशेने असते तेव्हा त्या अर्थव्यवस्थेला ज्या काही पतमानांकन देणाऱ्या संस्था असतात त्या संस्थांकडून चांगल्या प्रकारचे पतमानांकन दिले जाते। मग या ठिकाणी जर एखाद्या संस्थेकडून एखाद्या देशाला पतमानांकन चांगले दिले, जर त्यांचे पतमानांकन वाढवले, तर त्याचा परिणाम असा होतो की जे काही गुंतवणूकदार असतात त्यांना अशा प्रकारे एक संदेश भेटतो की या पर्टिक्युलर देशाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, याचाच अर्थ या देशामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे आणि आपण जर या देशामध्ये गुंतवणूक केली तर या ठिकाणी आपल्याला भेटणारा जो परतावा आहे ज्याला आपण रिटर्न्स म्हणतो किंवा जो काही नफा आहे तो नफा चांगल्या प्रकारे होईल। परिणामी पतमानांकन चांगल्या केलेल्या देशामध्ये किंवा पतमानांकन चांगला
दिलेल्या देशामध्ये या ठिकाणी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होईल। मोठ्या प्रमाणावर जर गुंतवणूक झाली तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होतील। त्या ठिकाणी रोजगारांच्या जर व्यक्तींना चांगल्या संधी निर्माण झाल्या तर त्या ठिकाणी देशाचे जे काही नागरिक आहेत त्यांचं उत्पन्न वाढेल आणि जर या ठिकाणी त्या देशाच्या नागरिकांचं उत्पन्न वाढलं तर त्यांचं जे काही राहणीमान आहे राहणीमान या ठिकाणी वाढेल। म्हणजे अशा प्रकारचे एक पॉझिटिव्ह सर्कल या ठिकाणी निर्माण होईल आणि अशा प्रकारचे जे काही पॉझिटिव्ह स्पायरल आहे किंवा सर्कल आहे जर एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये जर निर्माण झाले तर ती अर्थव्यवस्था अधिक वेगवान गतीने विकास करत असते। मग या सर्व कारणासाठी हे जे पतमानांकन आहे ते महत्त्वाचं असतं आणि पतमानांकन देणाऱ्या जागतिक स्तरावर काही संस्था आहेत, त्याचबरोबर भारतामध्येही महत्त्वपूर्ण पतमानांकन देणाऱ्या किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्यांची या ठिकाणी आता आपण चर्चा करूया। त्या ठिकाणी भारतामध्ये ज्या काही महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्यांची या ठिकाणी खालील चर्चा पाहूया। त्या ठिकाणी पहा, सर्वात महत्त्वपूर्ण आहे क्रिसल, ज्याचा फुल फॉर्म आहे क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड। तर क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड, ज्याला की इन शॉर्टमध्ये आपण क्रिसल म्हणतो, क्रिसलची स्थापना 1987 मध्ये झालेली आहे आणि भारताची ती पहिली पतमानांकन संस्था किंवा क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, तिची स्थापना केव्हा झाली क्रिसलची, तर 1987। आणि तिसरा सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे या ठिकाणी, क्रिसलचे जे मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र म्हणजे आपल्या इकडेच आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असले पाहिजे। हाही पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुढे जर क्रिसल विषयी इन डिटेलमध्ये पाहितलं तर जागतिक रेटिंग एजन्सी आहे जिचं नाव आहे स्टँडर्ड अँड पुअर्स इंटरनॅशनल, या कंपनीची पॅरेंट कंपनी आहे क्रिसल। म्हणजे जी काही जागतिक संस्था आहे त्या जागतिक कंपनीची पॅरेंट कंपनी म्हणून क्रिसल ॲज अ काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि याचे करंट CEO आहे आयुष सुयश। याविषयी आपल्याला जास्त महत्त्वपूर्ण हा पॉईंट नाही आहे, हा पॉईंट तुम्ही स्किप केला तरीही चालेल। पुढची महत्त्वपूर्ण रेटिंग एजन्सी आहे केअर, ज्याचा फुल फॉर्म आहे क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च लिमिटेड। केअरची स्थापना 1993 मध्ये झालेली आहे। तिचे जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि सध्याचे त्याचे CEO जे आहेत किंवा MD जे आहेत ते आहेत अजय महाजन। हाही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट नाही आहे, परंतु या ठिकाणी जी केअर, ज्याला की आपण क्रेडिट ॲनालिसिस आणि रिसर्च लिमिटेड म्हणतो, तिची स्थापना आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि तिचे जे हेडक्वार्टर आहेत हे 2 पॉईंट या ठिकाणी आपणासाठी केअर संबंधी महत्त्वाचे आहेत। पुढचा पॉईंट आहे नंबर 3चा इक्रा, ज्याचा फुल फॉर्म आहे इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी। जी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे इक्रा, इट इज ॲन असोसिएट ऑफ मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसेस। ही जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावरची पतमानांकन संस्था आहे त्या पतमानांकन संस्थेची इक्रा ही असोसिएट बॉडी आहे। हाही पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। केव्हा निर्माण करण्यात आली ते 1991 आणि मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे। जे करंट CEO आहेत ते N शिवरामन आहेत। हा पॉईंट तुम्ही स्किप करू शकता। जे काही CEO आहेत MD आहेत ते जे पॉईंट आहेत ते या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत, परंतु जी काही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे तिची स्थापना हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर तिचे जे मुख्यालय आहे तेही या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। आणि तिसरा पॉईंट म्हणजे या ठिकाणी जी इक्रा आहे, ज्या क्रिसल्स आहेत, यांचे जे काही फुल फॉर्म आहे ते फुल फॉर्म ही तुम्हाला या ठिकाणी माहिती असले पाहिजेत। नंबर 4ची क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे ब्रिक वर्ल्ड रेटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जिची स्थापना 2007 मध्ये झाली। मुख्यालय बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी आहे आणि फाउंडर आणि त्याचे MD आहेत विवेक कुलकर्णी। पुढचा पॉईंट नंबर 5 स्मेरा
स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड सर्वाधिक महत्त्वाची क्रिसल नंतर महत्त्वाची असणारी पतमानांकन संस्था आपल्यासाठी आहे, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तिची जी स्थापना आहे ती 2005 मध्ये झाली आणि ही पूर्णपणे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, ज्याला की आपण MSME असे म्हणतो, या ज्या काही छोट्या सूक्ष्म लघु उद्योग कंपन्या आहेत, या कंपन्याचं जे काही पतमानांकन आहे ते पतमानांकन निश्चित करण्यासाठी या ठिकाणी स्मेरा या क्रेडिट रेटिंग एजन्सीची स्थापना सिडबी करून करण्यात आली आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, जी की सरकारी मालकीची बँक आहे. त्या बँकेकडून या ठिकाणी स्मेरा या स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आलेली आहे. हेडक्वार्टर मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आहे आणि सध्याचे जे काही करंट CEO आहेत ते आहेत शंकर चक्रबोर्ती. ते या ठिकाणी जे काही CEO आहे तो पॉईंट तुम्ही स्किप ही करू शकता, परंतु ॲडिशनल इन्फॉर्मेशन असावी यासाठी ते जे पॉईंट आहे ते या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत. शेवटची या ठिकाणी भारतीय क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे इंडियन रेटिंग अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड, जी की पूर्णपणे फिच ग्रुपची, फिच जी की आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे तिची एक सबसायडरी म्हणून या ठिकाणी कार्य करत आहे. हेडक्वार्टर मुंबई या ठिकाणी आहे. सध्याचे चेअरमन आहेत रोहित करण स्वेनी. तर अशा प्रकारे भारतातील ज्या काही महत्त्वपूर्ण क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे त्यांची आपण चर्चा केली आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण असणाऱ्या 3 ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत, ज्यामध्ये नंबर 1 आहे मूडीज क्रेडिट रेटिंग एजन्सी, नंबर 2 वरती आहे स्टँडर्ड अँड पुअर क्रेडिट रेटिंग एजन्सी आणि नंबर 3 वरती या ठिकाणी आपल्याला फिच दिसल, जी की एक महत्त्वपूर्ण जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी किंवा पतमानांकन संस्था आहे. तर अशा प्रकारे इन डिटेलमध्ये आपण क्रेडिट रेटिंग, ज्याला की आपण पतमानांकन म्हणतो, पतमानांकन कशा प्रकारे ठरवले जाते याची या ठिकाणी आपण चर्चा केली. या ठिकाणी आज इथेच थांबत आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधित तुमच्या कमेंट या महत्त्वाच्या आहेत. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.